मतदानाचा वाढीव टक्का कोणाला धक्का? कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 5व्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून त्यांच्या विरोधात त्यांचे प्रतिस्पर्धी म्हणून ठाकरे गटाच्या शिवसेनेचे केदार दिघे हे रिंगणात उतरले आहेत। या मतदारसंघात महावीमध्ये बंडखोरी केली असून काँग्रेसचे पदाधिकारी मनोज शिंदे हेही निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत। महायुतीची ताकद असलेल्या कोपरी पाचपाखाडी या मतदारसंघात मागील निवडणुकीत एकनाथ शिंदे यांना 1,13,153 मते मिळाली होती। यंदा या मतदारसंघात 59.85% मतदानाची नोंद झाली आहे। 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत 49.2% मतदानाची नोंद झाली होती। यंदा त्यात तब्बल 10.83% वाढ झाली आहे। या मतदानाचा वाढीव टक्का कोणाला धक्का आणि कोणाला फायदा देईल यावर सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे। शिंदे यांची पत्नी लता शिंदे माजी नगरसेवक, शाखा प्रमुख, गटप्रमुख, विभाग प्रमुख आदींनी येथे प्रचार केला। परंतु केदार दिघे यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांनी ठाण्यात एक सभा घेतली। मात्र आदित्य ठाकरे हे एकदाही फिरकले नाहीत। कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघात एकूण 3,39,526 मतदारांनी नोंदणी केली होती। त्यात 1,80,516 पुरुष आणि 1,58,989 स्त्री मतदार होते। त्यातील 2,03,206 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे। त्यात पुरुष मतदारांची संख्या 1,07,020 आणि महिला मतदारांची संख्या ही 96,176 एवढी आहे। ब्युरो रिपोर्ट, जनादेश।